आषाढ महिना सुरू झाला. आषाढ महिन्यामध्ये वर्षावास चालू होतो. वर्षावास म्हणजे काय? वर्षा म्हणजे पाऊस, वर्षा ऋतू म्हणजे पावसाळा, वास म्हणजे वास्तव्य करणे. पावसाळ्यामध्ये ज्या ठिकाणी आपण राहतो किंवा वास्तव्य करतो त्याला वर्षावास म्हणतात. भगवान बुद्धांचा धम्म हा मानवाच्या कल्याणासाठी आहे. समाजातील प्रत्येक माणसाला भगवान बुद्धांच्या धम्माची आवश्यकता आहे. त्यासाठी भगवान बुद्धांचा भिक्खू संघ हा 12ही महिने दीक्षाटनासाठी व धम्माचा उपदेश देण्यासाठी, धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी एका गावाहून दुसऱ्या गावामध्ये जावे लागत असे. त्या काळी गावामध्ये जाण्यासाठी जंगलातून, नदी नाले ओलांडून जावे लागे, शेतातून जावे लागे. पावसाळ्यामध्ये नदी नाल्यांना पूर यायचा. त्या पाण्यातून भिक्खू संघ जात असे. त्यामुळे भिक्खूंना फार त्रास व्हायचा. त्यांच्या तब्येतीवर सुद्धा फार परिणाम व्हायचा. शेतातून जाताना छोटे छोटे पिके, वनस्पती, रस्त्यातील झाडे झुडपे, गवत पायाखाली येऊन मरत असत. काही छोटे छोटे प्राणी सुद्धा पायाखाली येऊन मरत असत. हे पाहून दुसरे लोक भिक्खूंना ताने मारायचे व म्हणायचे की बुद्धाचा धम्म हा अहिंसावादी असून सुद्धा भिक्खूंच्या हातून हिंसा होते. दुसरे श्रमण त्यांचा धर्म एवढा सुविख्यात नसून सुद्धा पावसाळ्यात एकाच ठिकाणी राहतात. ही ताने भिक्खूंनी ऐकली व भगवान बुद्धांना सांगितले. तेव्हापासून भगवान बुद्धांनी पावसाळ्यात एकाच ठिकाणी 3 महिने राहून धम्माचा अभ्यास करायचा अशी अनुमती दिली. तेव्हापासून वर्षावास चालू झाला. आषाढी पौर्णिमेपासून ते अश्विन पौर्णिमेपर्यंत वर्षावास करायचा. अशा प्रकारे वर्षावासाची सुरुवात झाली. ही वर्षावासाची परंपरा आजही मोठ्या उत्साहात आपण पाळत आहोत. वर्षावासामध्ये धम्माचे ज्ञान आपण घेऊन आपले जीवन प्रकाशमान करूया.